तर मुंबईत एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक करण्यात आली आहे। मुंबई गुन्हे शाखेने ही एक मोठी कारवाई केली आहे। आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। तर हे 5ही आरोपी 22 ते 27 वर्ष वयोगटातील आहेत। हाय प्रोफाईल व्यक्तीच्या खुनासंदर्भात काही आरोपी या जे आपलं द प्लॅटिनम हॉटेल दिसतं या हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती गुप्तनीय सूत्रांनी दिलेली आहे। आपण समोर अंधेरी वेस्ट परिसरामध्ये द प्लॅटिनम हे बघतोय आणि या हॉटेलमधून 28 तारखेला म्हणजे अवघ्या 4-5 दिवसांपूर्वी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलेले होते। हे सर्व बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, हरियाणाच्या सोनीपत असेल या ठिकाणून जवळपास हे 5 लोक आलेले होते। मुंबईमध्ये एका बड्या व्यक्तीच्या हत्येच्या कटासंदर्भात हे लोक या हॉटेलमध्ये उतरलेले होते आणि त्या व्यक्तीला कसं मारायचं आणि कसं नेमकं यांना शूट करायचं या संदर्भात सर्व प्लॅन या हॉटेलमध्येच रचल्याची माहिती गुप्तनीय सूत्रांनी दिलेली आहे। मात्र हा डाव पोलिसांनी गुन्हे शाखेने उधळून लावलेला आहे। गुन्हे शाखेच्या पोलिसांना या संदर्भात सुगावा लागल्यानंतर पोलीस या ठिकाणी हॉटेल द प्लॅटिनियम परिसरामध्ये आलेले होते आणि त्यांनी 28 तारखेला 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे। त्या 5 जणांमध्ये जवळपास 7 पिस्टल तसेच 21 जिवंत कारतूस पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेले आहेत। हे सर्व जे गुन्हेगार आहेत जे त्यांच्यावरती अगोदरपासूनच अनेक गुन्हे अनेक केसेस त्यांच्या एरियामध्ये दाखल होते, त्यांच्या राज्यामध्ये दाखल होते आणि हेच 5 जणांची टोळी या हॉटेल प्लॅटिनम मध्ये आलेली होती। मुंबईमधील एका बड्या व्यक्तीच्या खुनासंदर्भात हे आलेले होते। त्या व्यक्तीला टार्गेट करण्यासंदर्भात आलेले होते। आपल्याला माहितच आहे की काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांना टार्गेट करण्यात आलं, बाबा सिद्दीकी यांचा खून करण्यात आला। त्या संदर्भात बिश्नोई टोळीचं नाव समोर येत होतं आणि हे जे 5 जण आहेत त्यांचा बॅकग्राऊंड बघतात ते देखील बिश्नोई टोळी संदर्भातीलच असतील काय असा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। मात्र मोठा डाव पोलिसांनी उधळला। नक्कीच ऋतिक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर या टोळीचा बिश्नोई गँगशी काही संबंध आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।